ऐका, तुमच्या आशीर्वादानं माझं महाराष्ट्रभर गाजलेले गीत सादर करत आहे। झोपडीत सूर्याला भीमा तुझ्यामुळे झोपडीत सूर्याला भीमा न घडणारे जीवन आमचे घडवून भीम गेला, वादळ विषमतेचे आडवून भीम गेला, अन बुद्धाशी आमचे नाते जुळवून भीम गेला। एक एक शब्द ऐकायचा है आणि आवडला तर टाळ्या वाजवायचं कि हवा से उड़ जाएंगे कोई खाक थोड़ी है, थोड़ी है, और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है, थोड़ी है। हवा से उड़ जाएंगे कोई खाक थोड़ी है, और दुश्मन हमसे ज्यादा चालाक थोड़ी है, थोड़ी है। जाओ जाकर पढ़ो इतिहास हमारा नीलेशा, अबे जय भीम वालों से लड़ना कोई मजाक थोड़ी है। जय भीम वालों से लड़ना मजाक थोड़ी है। आणि म्हणून माझी माय म्हणते, आगलय बळा लय बळा
येऊन बसले. कुणाला कोणत्या बाबामुळे आलंय काय माहित नाही, पण ज्यांना बाबासाहेबांमुळे बळ आले त्यांनी वर हात करून टाळ्या वाजवायच्या. आणलंय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, तुझ्या माझ्या घरात. लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात, लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात, तहसीलला मोठा नायब झाला, तहसीलला मोठा नायब झाला, तहसीलला मोठा नायब झाला. त्याचा दाराला ते सरकारी नोकरात, त्याचा दाराला ते सरकारी नोकरात. बाबासाहेबांमुळे मोलाची भेट करत आशीर्वादाच्या रूपात दिलेली आहे. आणि बांधवांनो, एखादी माऊली किती गरीब असली, गरिबीमधून आलेली असली तरी मनातून पैसे द्यावे वाटणं लय मोठी गोष्ट आहे. माझ्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. आणि त्यांचं म्हणणं काय, राजवाड्यातला माणूस आता गावात आला, राजवाड्यातला माणूस आता गावात आला, राजवाड्यातला माणूस आता गावात आला. साऱ्या गावचा
खंडोबा असे टाकून दिलेले नाव आमच्या वाटाला होते. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आमचं नाव घेतलं की कळतं आम्ही कुठल्या जातीचे आहेत, कोण आहेत, जय भीमवाले आहेत. पण आमचे बायांचे नाव कचराबाई, कोंडाबाई, बरोबर की नाही? आपल्या आज्यांचे नाव बघा कसे आहेत. आणि आता बाबासाहेबांच्या पुण्याईने निलेश, सुहास, संग्राम, सविधान, राजू बिजू नाव असायचे का हो आमच्या वाट्याला? टाकून दिलेले नाव आमच्या वाट्याला. आणि कुठंतरी हगंतरी ना कोपऱ्याला आमची झोपडी असायची. पण आज आमच्या बंगल्यावरून सगळं नागपूर दिसतंय बाबासाहेबांच्या पुण्याईने. माझी माय म्हणते, काय म्हणते, झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. झेंडा निळा तो दिसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. सुखाचा तो डोंगर बसतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. काल जातीमुळे गावाबाहेर वस्ती असायची आमची निलेशा, पण आज ब्राह्मण चौकीदार असतो जय भीमवाल्याच्या बंगल्यावर. बाबासाहेबांच्या पुण्याईने. पूर्वी माझ्या माईला पाण्याच्या घोटासाठी वनवन भटकावं लागायचं. वामन दादाला लिहावं लागलं होतं, लय नाही मागत भरताचं इंग्लस गाडग, पाणी वाडग माय पाणी गाडग. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईने बिसलरीचं पाणी आम्ही पितो, शावर खाली आंघोळ करतो, वॉशिंग मशीनने कपडे धुतो, एका एका भांड्याला नळ चालूच. तळ्याचं, नदीचं, विहिरीचं पाणी डायरेक्ट नळाने आपल्या घागरीत आहे बाबासाहेबांच्या पुण्याईने. पण काल आडात पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं. काल आडात पाणी होतं, विहिरीत. तिथं काहीतरी पडलंय तुमचं, ते माग, ते तिकडं तिकडं. काल जय भीम दादा, जय भीम. एक पिल्लू इकडे. काल आडात
पाणी होतं, विहिरीत पाणी होतं, तळ्यात पाणी होतं, पण त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात पाणी होतं. वा पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने बंद दारे आज खुले झाली आहे आणि काळाचाही काळ तुझे हे मुले झाले झाले आहे. बंद दारे आज खुले झाली आहे, काळाचाही काळ तुझे मुले झाली आहे. वाहिलेचे काल नैना मधून मनोज राजा, त्या आसवांची आज फुले झाली आहे, त्या आसवांची आज फुले झाली आहे. आता मी गाणं म्हणू का पैसे येतो मला ते सांगा. आणून द्या मला. हा हे पैसे आणून द्या, माझ्या हातात पाहिजेत मला. तर मला वाटल तुम्ही माझा सन्मान करताय असं वाटल मला. असे उधळून नाही. मी प्रत्येक गावात जाते तेव्हा मी माझ्या माहेरात आल्यासारखं माझं मनात माझ्या माहेरात गेले असं जाते मी. त्यामुळं मी दादागिरी करू शकते, तर माझे पैसे हसवते. काल हा दीक्षाभूमी माझं घरच. दादा थँक्यू. हा आता 3 वेळा म्हणते, 3 वेळा. थँक्यू. माझ्या माईला जरी पाण्याच्या घोटासाठी वनवन भटकावं लागलं असेल, पण आज भीमामुळे 9 कोटीची पेटली असून आहे. निलेश दादा लिहितात की भीमामुळे 9 कोटीची पेटली असून आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. भीमामुळे 9 कोटीची पेटली असून आहे. पैसा आदला कमी नाही, खिसा आमचा फुल आहे. काल पाण्यासाठी तुम्ही आमचा छळ केला भडव्यानो, पण आज भीमाच्या पुण्याईने निलेशा आमच्या बंगल्यात स्विमिंग पूल आहे.
सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, हा संताप सगळीकरता प्रोग्राम आहे, तुमच्या गल्लीतला प्रोग्राम नाही. ठीक आहे, ताईला आम्ही लांबून तुमच्या मनोरंजनासाठी नाही तर तुमच्या प्रबोधनासाठी बोलवलं आहे. या गोष्टीचं सर्वांनी भान राखावं आणि हा जो प्रोग्राम आम्ही 3 वर्षापासून तो मेंटेन करतो, डिग्निटी सुद्धा आपण मेंटेन करावी. इथे चंगळ, कुठल्याही प्रकारची चंगळ इथे खपवून घेतलं जाणार नाही, आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. धन्यवाद ताई, कंटिन्यू. शेवट सादर करते या गीताचे कवी बरं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय प्रकाशजी जाधव लिहितात, गाव पंक्तीत जय भीम. दादा ऐका ना, दादा शेवटचं गाणं ऐकून जा. अन गाव पंक्तीत बाबासाहेबांच्या पुण्याईने आम्हाला लय बनावलं, पण आमचं फळ कधी कुठं वापरावं हेच आम्हाला कळत नाही. आमचं फळ आम्ही कुठं वापरायला लागलो, बरोबर का? बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये दारू पिऊन नाचण्यामध्ये आमचं बळ आम्ही वायाला घालवतो. बाबासाहेबांच्या पुण्याईने आम्हाला लय बळ आलं, पण कधी कुठं वापरावं ते समजत नाही आम्हाला. म्हणून सांगायचं की भीमा तुझ्या जयंती दिनी खूप नाचतो आम्ही. ज्याला ऐकायचं त्याला तर ऐकू द्या. की भीमा तुझ्या जयंती दिनी खूप नाचतो आम्ही. 22 प्रतिज्ञाही तुझ्या रोज वाचतो आम्ही. खंत ही आहे बनवू ना शकलो प्रवाह तुझ्या स्वप्नातला. अरे गटार बनून आजही गल्लीत साचतो आम्ही. गटार बनून आजही गल्लीत साचतो आम्ही. पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते. पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते, पंथी परी जीवन ठेवायला मिळते. मनोज राजा रमा भूमानं कष्ट केलं म्हणून तुम्हाला मला पोटभर जेवायला मिळते.